महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील कारवे गावामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। इथे एका 35 वर्षीय पैलवानाची निर्घुण हत्या करण्यात आली आहे। आरोपी टोळक्याने गुरुवारी मध्यरात्री विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर पैलवानाला गाठून त्याची हत्या केली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले। राहुल गणपती जाधव असं हत्या झालेल्या 35 वर्षीय पैलवानाचं नाव आहे। तो खानापूर तालुक्यातील कारवे गावात राहतो। गुरुवारी मध्यरात्री जुन्या भांडणाच्या रागातून त्याची हत्या केल्याचं समोर आलं। गुरुवारी रात्री 12च्या सुमारास राहुल जाधव हे कारवे येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर होते। यावेळी अचानक या ठिकाणी हल्लेखोर टोळकं आलं। त्यांनी गुप्ती आणि तलवारीच्या सहाय्याने राहुलवर सपासप वार केले। एवढंच नव्हे तर त्यांनी हॉकी स्टिकने मारहाण करत पैलवान राहुल जाधव याची निर्घुण हत्या केली। माणिक संभाजी परीट, गजानन गोपीनाथ शिंदे, अमृत शहाजी माळी, नयन रंगलाल धाबी, प्रफुल्ल कांबळे, रोहन रघुनाथ जाधव आणि नितीन पांडुरंग जाधव यांनी हा हल्ला केल्याचा आरोप राहुल जाधव यांच्या भावाने केला आहे। यातील माणिक परीट, गजानन शिंदे आणि नयन धाबी या 3 संशयितांना ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं। मिळालेल्या माहितीनुसार पैलवान राहुल जाधव आणि संशयित आरोपी यांच्यात जुना वाद आहे। याच वादातून संशयितांनी राहुल जाधव यांच्या 4 चाकीच्या काचा फोडल्या, तलवारीने डोक्यात वार करून खून केल्याचे फिर्यादीत म्हटलंय। या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। या प्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांवर गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय येळेकर करीत आहेत। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।